Amit bought 5 pens for 15 each. प्रत्येक शब्दाचा मिनिंग समजून घ्यायचा, तेव्हा तुम्हाला आन्सर क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करता येतं. इच मीन्स 1. 5 पेन्स 15 रुपीज इच. पेनाची कॉस्ट प्राइस काय मिळाली? कॉस्ट प्राइस ऑफ पेन. एक पेन केवढ्याला आहे? 15 इच. एक पेन प्रत्येकी. टोटल पेन किती आहेत? 5. 15 इंटू 5. पेनची कॉस्ट मिळाली 75 रुपीज. याला म्हणायचं कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. पुढं आपल्याला काय विचारलं ते जरा बघायचं. ही सोल्ड, त्याने विकले. ही सोल्ड ऑल 5 पेन्स फॉर टोटल 90. मग सेलिंग प्राइस काय आहे? 5 पेन त्याने किती रुपयामध्ये विकले? सेलिंग प्राइस ऑफ पेन 90 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट डिड ही गेन? त्याला किती रुपयाचा नफा मिळाला? तर प्रॉफिट शोधत असताना काय करावं लागतं? प्रॉफिट शोधत असताना एसपी मायनस सीपी. एसपी मीन्स सेलिंग प्राइस, सीपी मीन कॉस्ट प्राइस. 90 मायनस 75. प्रॉफिट झालाय या ट्रान्झॅक्शन मध्ये 15 रुपीजचा. आणि हेच जर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल, प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला आठवा बरं सगळ्यांनी. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय असेल? प्रॉफिट पर्सेंट मध्ये आपल्याला माहित पाहिजे, प्रॉफिट डिवाइड करायचं कॉस्ट प्राइसने आणि मल्टिप्लाय करायचं 100 ने. प्रॉफिट किती झालाय? 15 रुपीजचा. कॉस्ट प्राइस किती आहे? 75 कॉस्ट प्राइस. 100. काय करायचं आता? आपण प्रॉफिट पर्सेंट शोधतोय या प्रॉब्लेम मध्ये. इथे 75 आहे. 75 आणि 125च्या टेबलमध्ये 75 ला 25 ने डिवाइड केलं 3, 100 ला 25 ने डिवाइड केलं 4, 15 4 जार 60 आणि येथे 3 ने 60 ला डिवाइड केलं. आन्सर मिळालं 20%. या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झालाय मुलांनो 20%. राहुल बाउट 4 बुक्स फॉर ₹50 इच. 50 रुपयाला एक पुस्तक. 4 पुस्तकांची किंमत किती? 4 इंटू 50 दॅट इज 200. कॉस्ट प्राइस बुक्सची काय मिळाली आपल्याला? ₹200. आणि ही सोल्ड 4 बुक्स फॉर टोटल 250. सेलिंग प्राइस किती आहे बुकची? 250. आता दोघांमध्ये एक लगेच लक्षात ठेवायचं, इफ सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस देयर इज अ प्रॉफिट इन द ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट आहे. कसं ओळखायचं? एसपी इज ग्रेटर दॅन सीपी. सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी असते, त्यावेळी नफा होतो. ओके. मग आता प्रॉफिट शोधण्यासाठी आपण काय करतोय? एसपी मायनस सीपी. एसपी आहे 250, सीपी आहे 200. प्रॉफिट मिळाला 50 रुपीजचा. पण प्रॉफिट पर्सेंट पण आपल्याला माहित पाहिजे. शिवकिरण, सुशांत, आपल्याला प्रॉफिट पर्सेंट पण माहित पाहिजे. मग प्रॉफिट पर्सेंट कसा काढायचा? प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला आणि हे पर्सेंटचं साइन. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस मल्टिप्लाइड बाय 100. 100 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण पर्सेंट इज एक्सप्रेस इन 100.
टक्केवारी 100 मध्ये व्यक्त केल्या जाते. आता प्रॉफिट कितीचा झालाय मुलांनो? 50 रुपीजचा. कॉस्ट प्राइस किती आहे? 200 मल्टीप्लाइड बाय 100. ये दो झिरो, ये दो झिरो. 2 ने 50 ला डिवाइड केलं, आन्सर मिळालं 25% प्रॉफिट झालाय या ट्रान्झॅक्शन मध्ये. आणि लॉस मध्ये काय करायचं असतं? या प्रॉफिटच्या जागेवर लॉस घ्यायचा आणि आहे तसं ट्रान्झॅक्शन करायचं. लॉस जर झालेला असेल एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये, तर लॉस पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे बघा? लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस डिवाइड बाय कॉस्ट प्राइस मल्टीप्लाइड बाय 100. हा झाला मुलांनो लॉस पर्सेंट काढायचा फॉर्म्युला. सेम आहे, फक्त प्रॉफिटच्या जागेवर लॉस ठेवला. Priya bought 6 notebooks for ₹20 each. एक वही केवढ्याला आणली प्रियाने? 20 रुपयाला. अशा किती वह्या घेतल्या तिने? 6. मग कॉस्ट प्राइस ऑफ नोटबुक, त्या नोटबुक्सची कॉस्ट प्राइस काय मिळाली आपल्याला? ₹20 मल्टीप्लाइड बाय 6 नोटबुक, दॅट इज 120 रुपीज इज द कॉस्ट प्राइस. खरेदी किंमत काय मिळाली नोटबुकची? 20 रुपीज, 120 रुपीज. शी सोल्ड ऑल 6 नोटबुक्स फॉर टोटल ऑफ 150. सेलिंग प्राइस काय आहे 6 नोटबुकची? या 6 नोटबुकची सेलिंग प्राइस मिळाली 150 रुपीज. आता सरळ सरळ दिसतंय सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. मग यामध्ये काय झालं? या ट्रान्झॅक्शन मध्ये झाला प्रॉफिट. सो प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. एसपी किती आहे? 150 रुपीज. सीपी आहे 120 रुपीज. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, प्रॉफिट झाला 30 रुपीजचा. आणि याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉफिट झालाय म्हटल्यावर प्रॉफिटचं पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. प्रॉफिट किती पर्सेंट झाला कसं शोधायचं? प्रॉफिट पर्सेंट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस मल्टीप्लाइड बाय 100. आता प्रॉफिट किती मुलांनो? 30 रुपीज. कॉस्ट प्राइस किती आहे? प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट प्राइस 120 आहे आणि मल्टीप्लाय 100 ने करायचं. आता काय करायचं श्रद्धा बोरुडे? ये झिरो गया, ये झिरो गया. 12 आणि 30 किंवा 12 आणि 10 कोणाच्या टेबलमध्ये आहे? 2 च्या. 12 ला 2 ने डिवाइड केलं, हे आले 6. 10 ला 2 ने डिवाइड केलं 5. आता काय करायचं? 6 1 जार 6. 6 ने 30 ला डिवाइड केलं 5. 5 इंटू 5 25. प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 25%. आता राहिला विषय, हे आपल्याला येथे वर आहे 500, खाली आहे 1000 आणि मल्टीप्लाइड बाय 100. काय करायचं? डिनॉमिनेटरला जो 1000 आहे ना त्याचा विचार करायचा. डिनॉमिनेटरला असलेल्या 1000 मध्ये झिरो किती आहेत? मोजा. सानवी कांबळे पर्सेंटेजचं सांगतो, डोंट वरी. डिनॉमिनेटरला 1000 मध्ये झिरो किती आहे? 3. या डिनॉमिनेटरचा विचार करायचा. 1 2 3 1 2 3. 3 झिरो का कट केले आपण? कारण डिनॉमिनेटर मध्ये जेवढे झिरो आहेत तेवढे वरचे झिरो कट करायचे, जास्त कट करायचे नाही. आता राहिलंय कोण बघा बरं? राहिलंय कोण? 1 आणि 50. 1 आणि 1 ने 50 ला डिवाइड केलं आणि या 50 इंटू 1 हे आलं 50%. परत एकदा सांगतो दुसरा एक प्रॉब्लेम ऐका. 20 डिवाइड बाय 200 मल्टीप्लाइड बाय 100. डिनॉमिनेटर मध्ये झिरो किती आहेत? अबोली अबोली, डिनोमिनेटर में कितने जीरो है? देर आर 2 zeros.
आपण हे 2 कट केले, बाजूला 2 आहे का चेक करा बरं. कोणतेही 2 कट केला, मी हे 2 केले, 2 ने 10 ला डिवाइड केलं 20 ला, आन्सर मिळालं 10%. अजून एक बघा, 150 डिवाइड बाय 3000 मल्टिप्लाइड बाय 100. प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंटचे फॉर्म्युला असा असतोय. फक्त कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतोय आता. 3000 मध्ये झिरो किती आहेत सानवी कांबळे? 3000 मध्ये झिरो किती आहेत? 30. आणि वर झिरो किती आहेत 150 मध्ये आणि 100 मध्ये? 30. वर 30, खाली 30. 1 2 3 1 2 3. आता 3 ने 15 ला डिवाइड करा. 3 ने 15 ला डिवाइड केलं, आन्सर मिळालं 5. यामध्ये आन्सर जे आहे 5% और 5 लॉस, 5 आन्सर आलंय. याला लॉस पर्सेंट काढ, जसं समजूया तसं, काय अडचण. 5% लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला. अजून एक बघा, 200 डिवाइड बाय 4000 मल्टिप्लाइड बाय 100. खाली झिरो किती बघा बरं? 30. वर किती झिरो कट करायचे सानवी कांबळे? नेहल सांगळे. खाली जर 30 आहे आणि वर वर म्हणजे या दोन्ही ठिकाणी 200 आणि 100 मध्ये झिरो किती आहेत? 40 आहेत आणि खाली आहेत 30. आपण काय करायचं? खालचे 30 कट करा. आता राहिलेले पण 30 कट करायचे, 40 नाही कट करायचे. खाली 3 केले ना, वर पण 30 कट करायचे. आता राहिले कोण बघा बरं? 4 ने 20 ला डिवाइड करा, आन्सर आलं 5%. आता समजलं असेल. रोहन बाउट 10 टॉय कार्स फॉर 30 रुपीज each. टॉय कार, 1 टॉय कारची प्राइस काय आहे? 30 रुपीज each. 10 टॉय कारची कॉस्ट काय होईल? सो 10 into 30 दॅट इज 300 रुपीज. 10 टॉय कारची कॉस्ट झाली, आपल्याला मिळाली 300 रुपीज. एक खेळण्यातली कार, खेळण्यातली 30 रुपयाला आहे. अशा 10 कार जर घेतल्या, किती झाले? 300 रुपीज कॉस्ट प्राइस. ही सोल्ड ऑल 10 टॉय कार्स फॉर 350. एसपी किती आहे? 350 रुपीज. आता बघा, ज्याचा एसपी मोठा असतो, सेलिंग प्राइस मोठी असते, तेथे प्रॉफिट झालेला असतो. मग एसपी मधनं सीपी मायनस करा. प्रॉफिट शोधायसाठी फॉर्म्युला सगळ्यांना माहित पाहिजे, एसपी मायनस सीपी. एसपी किती आहे? 350. सीपी किती आहे? 300. दोघांची सबट्रॅक्शन, प्रॉफिट झाला 50 रुपीजचा. ज्यावेळी तुम्हाला प्रॉफिट माहित असतो, कनिष्का, ज्यावेळी प्रॉफिट माहित असतो त्यावेळी प्रॉफिट पर्सेंट काढायला खूप सोपं असतं. प्रॉफिट पर्सेंट कसं काढायचं बघा? प्रॉफिटला डिवाइड करायचं कॉस्ट प्राइसने आणि मल्टिप्लाय करायचं 100 ने. प्रॉफिट आहे 50, कॉस्ट प्राइस 300 आणि इकडे 100 लिहायचा. आता मला सांगा, 300 बरोबर झिरो किती आहे? 3. वर किती झिरो कट करायचे? 300 बरोबर 2 झिरो आहे, मग बाजूला पण 2 झिरोच कट करायचे. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 3 ने 50 ला डिवाइड करा, किती येत आहे? 16.33 का 16.66 येत आहे. 50 डिवाइड बाय 3, 3 1 जार 3, रिमेनिंग 2, 3 6 जार 16, 3 6 जार 18, 2 3 6 जार 18, 16.66. 16.66% आन्सर मिळाला आपल्याला या प्रॉब्लेमचं. अनिता बाउट 8 ऍपल्स फॉर 12 each. बाउट म्हणजे खरेदी किंमत, विकत घेतले कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय आहे ऍपलची?
8 into 12 96 रुपीज. सेलिंग प्राइस काय आहे ऍपलची 120 रुपीज. CSP इज ग्रेटर दॅन CP. सो देअर इज अ प्रॉफिट. सानवी कांबळे, प्रॉफिट किती रुपयाचा झाला 120 मायनस 96 24 रुपीज. या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झालाय 24 रुपीजचा. हे आन्सर मिळालं आपल्याला. पण प्रॉफिट पर्सेंट जर काढायचं असेल तर प्रॉफिट 24, कॉस्ट प्राइस 96, 100. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. 24 आणि 100 कोणाच्या टेबलमध्ये आहे? दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता? दोघांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 24 आहे. 24 ला 24 ने डिवाइड केलं 1, 96 ला 24 ने डिवाइड केलं 4. बाकी कोण राहिलंय 1/4 इंटू 100. 4 ने 100 ला डिवाइड केलं 25. 1 इंटू 25 25%. या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झालाय 25%. सेम सोहम भाऊ 5 वॉटर बॉटल्स. कॉस्ट प्राइस काय आहे वॉटर बॉटलची 5 इंटू 40 200 रुपीज. सेलिंग प्राइस काय आहे 230 रुपीज. प्रॉफिट किती रुपयाचा झालाय 30 रुपीजचा प्रॉफिट झाला. लगेच समजतंय. पण प्रॉफिट पर्सेंट काढायचं जर असेल तर प्रॉफिट किती आहे त्याला वर ठेवायचं. डिवाइड कशाने करायचं कॉस्ट प्राइसने आणि मल्टिप्लाय करायचं 100 ने. 200 बरोबर 2 झिरो आहे. वर 2 झिरो कट करा. 2 ने 30 ला डिवाइड केलं. आन्सर मिळालं 15% प्रॉफिट झालाय या ट्रान्झॅक्शन मध्ये.